हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पहिन श्रीमुख आवडीने पहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा ताजे पितांबर आवडे निरंतर आवडी निरंतर हे तुझ्या काचे पिता आवडे निराकार हेची दाना मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक मुबारक माई मुबारक माई मुबारक माई विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 लागोनिया पाया विनवित तुम्हाला विठ्ठल टाळी बोला विठ्ठल 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 मन विळा हा सुख सोळा बोला पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनि महाराज की जय शंभुदेव भगवान की जय विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय काशी विश्वेश्वर भगवान की जय विठ्ठल 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 सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ भोयतो व्यापार तुका मने लाभ होयतो व्यापार करा काय पार शिकवावे
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठल 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 थोडा बेस कमी करा। सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाय, दंडवत तुझे पाय, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। देवतारा सोपान देवा, देवतारा
धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्ण शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणे शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निराचार अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पावू गुणदोष झालो दास पायाचा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागिती दिव्य लोकासनी आता हृदय हे आप चौपाळून या बलीवरी वैसव पावले श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारो आता तरी पुढे आचे उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडव थोडा आवाज कमी आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुनात्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी महानतीचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा राजापूरकर आलेली सर्व भाविक मंडळी फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आणि म्हणून आलेली सर्व भाविक आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? तुकाराम महाराजांचा. कोणाचा ग माय? तुकोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे राजापूरकर कीर्तन हे टाइमपास नाही कडे मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐका. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे दादा तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. राजापूरकर कीर्तनात गायन झालं गोडास कीर्तनात वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक 1 तास मला तुम्ही सगळे सांभाळून घ्या बरं. मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो राजापूरकर हे श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. पहा बरं किती गोड भाषा आहे महाराजांची. महाराज म्हणतात राजापूरकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग
पूर्वीच्या गीतांना चालही छान असायचं. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. हे महाराज म्हणतात गडे माणसाला जिथं हरिरूप होत येत, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणते ते कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मे भूत काया होतसे कीर्तन भाग्य तरी ऋणी देवाई सहा. मग काय निरोप आहे तुकाराम महाराजांचा आजच्या अभंगाच्या द्वारे? ऐका आता राजापूरकर महिला मंडळ पुरुष मंडळ. तुकाराम महाराज म्हणतात गडेव मिळालं हे आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं. मग मिळालेल्या आयुष्याचा नाश नाही याच्याकरता महाराजांचा आग्रह आहे. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. किती संतांच्या हृदयात पवित्र तळमळ असेल, किती दया असेल. महाराज म्हणतात गडेव आपला आयुष्याचा नाश होणे याच्याकरता मी तुमच्या पायाला लागतो आणि तुम्हाला दंडवत करतो, पण एकाला नाही केला. मग सकाळांच्या पाया माझे दंडवत. मी सकाळांच्या पायाला लागतो, तुम्हाला दंडवत करतो. पण महाराज म्हणतात आपुलाले चित्त शुद्ध करा. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो तुकाराम महाराज, ते चित्त तरी मात्र कशाने शुद्ध होईल? तुकाराम महाराज म्हणतात गडे हो, हे तर ते करावे देवाचे चिंतन. आपल्याला जीवनामध्ये भगवत साधना करावं लागेल, पण भगवत साधना करत असताना त्याच्याकरता काही नियम घालून दिले, काही अटी घालून दिल्या. भजन करायचं, भगवत साधना करायची, पण कशी? करून या मन शुद्ध व्हावे. या मनाला शुद्ध बनवावं लागेल. एक पाठ असा आहे, करून या मन एकविध. या मनाला एकाग्र बनवावं लागेल, एकविध बनवावं लागेल, तेव्हा आपलं चित्त मात्र शुद्ध होईल. आणि बस संगमनेरकर तुकाराम महाराज म्हणतात असाच व्यापार करा, ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल. मच्छिंद्र भाऊ महाराज म्हणतात गडे होय बघा, आपण शेती करतो कशा करता? तोटा येण्याकरता. आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा. आम्ही ड्युटी करतो, आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा. प्रपंचातला लाभ वेगळा आहे, परमार्थातला लाभ वेगळा आहे. पण आता ऐका, तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. जेवढा सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढं रिटर्न ऐकायचं बरं का. आता तुकाराम महाराज म्हणतात करा काय फार शिकवावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करून या मन शुद्ध व्हावे, हित ते करावे देवाचे चिंतन. आपुलाले चित्त शुद्ध करा, सकाळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे ह्याची उपदेश. विठ्ठल 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 आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा राहू द्या. बसा वैकुंठवासी देवराम भीमाजी सोनवणे, तिकडे बोलू नका म्हणा दादा. कोणी स्वयंपाकावाले काय भांडणं करतात का बोलते काय मला कळे ना. जा कोणीतरी शहाणा माणूस, त्यांना म्हणा फक्त स्वयंपाक करा, बोलू नका प्लीज. मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं कीर्तन करूया आपण सगळे. ऐकूया फार लक्षपूर्वक. वैकुंठवासी पूज्यश्री देवराम बाबांना जाऊन हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून तब्बल 1 वर्ष पूर्ण झाला. अत्यंत पारमार्थिक जीवन जगणारा माणूस, अत्यंत दत्तप्रभूवरती श्रद्धा असणारा माणूस, देव माणूस. या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्या पत्नी असतील गंगा भागीरथी, पार्वताबाई, देवराम सोनवणे. दादांची 4 मुलं आहेत. आदरणीय गोरक्षनाथ, आदरणीय जालिंदरनाथ, आदरणीय कानिपनाथ, आदरणीय मच्छिंद्रनाथ. नावं पहा किती गोड ठेवली. हा कीर्तनातला आदर्श घेऊन जा. आपण आपल्या लेकरांची चांगली नावं ठेवा. आंटी बंटी हे नका, ऐश्वर्या अशी भंगार नावं नका ठेवू. या परिवाराला साजेल अशी गोड नावाची मुलगी आहे, तिचं नाव शोभाताई. नातवंड आहेत रोशन दादा, ओमकार आणि आराध्य. बाचा आहेत आनंद गणपत वदक. जावई आहेत भाऊसाहेब अर्जुन तोरमल सर.
पूज्यश्री देवराम दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवेच्या निमित्ताने आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आमचे गैनानाथ भाऊ तथा या गुंजळवाडी परिसराचे अत्यंत गावाचे सरपंच आदरणीय आमचे नरेंद्र भाऊ आणि आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित भजन सम्राट आमचे भरत बाबा, श्री महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण हर्षल महाराज, श्री महाराजांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. श्री महाराजांना दंडवत करतो. अत्यंत वाजवण्यातला गोडवा, स्वभावातला गोडवा फार छान आहे. या ठिकाणी या छोट्या छोट्या मुली आल्या. एकदा त्या मुलींकरता आपण बहिणींकरता टाळी वाजूया मस्तपैकी छान. आपण कार्य म्हणून आलो. खरं तर त्यांच्या कार्याला सुट्टी लागलेली, शाळा ही कार्य त्यांची, पण सुट्टीची वेळ काढून कीर्तन सेवेकरता उपस्थित झाल्या सगळ्या बहिणी. भजन सम्राट हरिभक्तपरायण आमचे शिवाजी बाबा, श्री महाराजांनाही दंडवत करतो. वेणेकरिक ताई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. अर्चना स्पीकर डेरेवाडी साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आमच्या अण्णांना दंडवत करतो. अत्यंत निष्ठेनं स्मरणीय आपण जे पुण्यस्मरण करतोय दादांचं, ते आपल्याला रोज आपल्याला आठवण झाली की पाहायला मिळेल. असा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचा उमेश दादा, माझ्या दादा करता आपण जोरदार टाळी वाजवूया एकदम मस्तपैकी छान. ऐकूया आता खूप 1 तास फक्त बरं का आता, कारण वातावरण जरा पावसाचं आहे. पण पाऊस काही येणार नाही आणि हल्ली अजून पावसाचे दिवस आले पण नाही. पण शेवटी वातावरण आहे. इथं कधी वातावरण बदलेल काय सांगता येत नाही. ते राजकारणातलं असू नाही तर याच असू, कधी वातावरण फिरून जाईल काय सांगता येत नाही बरं. ऐकूया. आदरणीय आमचे मच्छिंद्र भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. इथं जन्म झाला की मरावा लागतो बरं का. आता राजापूरकर आहे का? आवाज येतो? ऐका. आदरणीय गुरुवर्य आमचे बंशी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. कधी कधी विक्षेप झाला का मग असं राहून जातो. काशी विश्वेश्वराची अत्यंत श्रद्धेनं सेवा करणारे अनेकांना तिथं श्रद्धेनं येतात लोक, त्यांना गुण मिळतो. श्रद्धा आहे बाबांवरती आणि म्हणून पूज्य श्री बंशी बाबांनाही वंदन करतो, दंडवत करतो. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मी सांगत होतो गडे, इथं जन्म झाला की मरावं लागतं. ऐका आता, इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे, मरावं लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं का. इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबारांशी बोलून पहा. राजापूरकर आपल्या जीवनातलं भलं करणारी इथं फक्त संत आहे बरं का. दुसरं कोणी भलं करू शकत नाही आपल्या संताशिवाय. इथं भलं करणारे फक्त संत आहे. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. इथं भलं करणारे फक्त संत आहे. म्हणून कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा. ऐकत आहे बरं का, लक्षपूर्वक ऐका. बसा बसा खाली बसा. चला ज्ञानोबारांशी बोलणं करू का हो महाराज. आजच्या कीर्तनात कळलं आम्हाला ज्ञानोबारांशी बोलायचं, पण तो श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही बोलायचं. नामदेव महाराजांच्या भाषेत बोलणं करायचं बरं का. बोला ज्ञानोबारांशी कधी कधी. काय करावं लागल, एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी आम्हाला वाचावं लागल तर आम्ही वाचू शकतो, नाही तर वाचणार नाही आम्ही सध्याच्या काळात. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचावा लागेल. नुसती वाचून चालणार नाही.
श्रद्धेनं वाचून तिची कधीतरी अनुभूती यावी आम्हाला, एक तरी ओवी अनुभवावी. चला ज्ञानोबरांशी बोलणं सुरू झालं. फार गोड ऐकणारी माणसे, जुनी माणसं ऐका. ज्ञानोबरा सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चाला, तेवढे ओवी म्हणून तरी आपली वाणी पवित्र होऊन जाईल. उपजे येते नासे, आवाज नका कमी कडपड, इथंच ठेवा जागेवर, भोंगेचा आवाज कमी. उपजे येते नासे, नासिल ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात इथं जन्म झाला की मरावं लागतं. साधकांनी प्रश्न केला का हो ज्ञानोबराय, इथं जर एक दिवस मरावंच लागतं, थोडं म्हटलं असं तर आम्ही आलोय तरी कशा करता इथं. ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो आपण. बरं पहा ज्ञानोबराय किती गोड बोलतात. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, या जीवाला दोन सोहळे. बोला आता माझ्याशी, मला बोलावं लागतं. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे. कीर्तन हसून खेळून बोलून चालून, तुम्ही आम्ही खेळी मिळी, शांतपणे गोड बोलायचं. मस्त की संकीर्तन करत असताना शांत नाही बसायचं, शांत बसून सभा ऐकायची, भाषण ऐकायचं. कारण मन सांगतं हे किती खरं चाललं किती खोटं चाललं म्हणून. त्याच्यामुळे तिथे काय गडबड करेल, लोक शांतपणे ऐकायचं, उत्तर देत नाही काय नाही. मग हे भामटेवानी ऐकायचं. लोक सभा भामटेवानी ऐकायची, पण कीर्तन नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. चला, जीवाला दोन सोहळे, एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे, बोला 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 बोला, मृत्यूचा. आता देवराम बाबांचे दोन्ही सोहळे झाले ज्ञानोबरांच्या भाषेत. जन्माचाही झाला आणि हा बोला असं जमलं बरं का. आता ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो? जन्माचा. कोणता कोणता? आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला? नाही ना? नाही नाही, मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही मृत्यू सांगायला का घाबरायचं नाही मला? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवायचं, सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं पाहतो मला, आता बरं वाटलं असं. हा ज्ञानोबरा सांगता देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू धनंजया जिया परे. बर, मग आता या देहाला येणं आणि जाणं का सोपं आहे? आधी गर्भवासाचं दुःख काय सांगू, गर्भीची यातना मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा त्यातसे माझे स्वहित नेनती कोण. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा द्यातसे माझे स्वहित नेनती कोण. पहिलं दुःख आहे गर्भवासाचं. मातेची या उदर कुहरी पचवणे विष्टेच्या दातरी, 9 मास उकडून मरी जन्म जन्मोनी मरती. गर्भवासाचं दुःख पहिलं, जन्माला यायचं म्हणजे. नंतर तारुणपणाचं दुःखच. तारुणपणातली मजा होती, पण आता दुःख झालं. का बर? बेटा नसतं काय करावं आता. जुना काळ लय गोड होता जुन्या माणसाचा. 10-10, 20-20 मागणी असायची. कारण पूर्वीच्या काळातल्या लोकांच्या भावना चांगल्या होत्या. लोक म्हणायचे अरे कष्ट करतो पोरगा, पुरीचं आयुष्य सुखानं जाईल, देऊन टाक. अशा भावना होत्या लोकांच्या. हल्लीच्या काळात जो कष्ट करतो त्याला येडपट म्हणते लोक. बावळटे म्हणतो तू रात्रंदिवस कष्ट करतो. अरे येडाय का तू? इथं कष्ट केल्याशिवाय का खायला मिळेल? लोकांच्या भावना नाही राहिल्या चांगल्या. आपण पुरीच्या आईला विचारा ना, मावशी जावई कसा पाहिजे? मावशी म्हणते बाबा तू कुठेतरी चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे एखाद्या नोकरीला. अजून विचारायचं मावशी जावई कसा पाहिजे? मावशी म्हणते बाबा त्याला 10 एकर जमीन पाहिजे. आपण त्याच बैठकीत पुरीच्या आईला विचारायचं, मावशी तुमच्या पुरीला 10 एकर जमीन असल्यावर तुमची पोरगी शेतात जाईल ना? मावशी त्याच बैठकीत वजन आणती, बाबा माझी पोरगी शेतात कामाला जाणार नाही. मग 10 एकर का लागती? ते टाका उड्या आणायचे तुमच्या पुरीला जाऊन.
जर तुमच्या पोरीला काम लागतच नाही तर 10 एकर जमीन लागती का आलं मावशी? कशा भावना बदल. अजून विचारायचं मावशी जावंय कसं पाहिजे? मावशी म्हणते बाबा तो एकटाच पाहिजे. अगं ती तिघ आहे मावशी, त्या दोघायला का फाशी घ्यायला येते? शेवटची इच्छा पोरीला विचारली, तायडे तुला पती कसा पाहिजे? तिनं सांगितलं बाबा मला असा पती पाहिजे. त्याला आईबापच नसले पाहिजे. काय काळ येत चालला. चांगल्या भावना ठेवा. आजपर्यंत मला कोणी म्हणलं नाही बाबा एखादा माळकरी नवरदेव आहे का? अशा कोणाच्या भावना नाही राहिल्या. एखादा कष्ट करणारा मुलगा आहे का? चला, पण माणसाचं सुख वेगळं आहे. सुखाच्या भावनाही बदलून गेल्या आणि दुःखाच्या भावनाही बदलून गेल्या. एकाला विचारलं लय फ्रेश रे तू आज? सकाळ सकाळ लय फ्रेश आहे, लय सुखी होतो, चेहऱ्यावर आनंद लय गोड वाटतो. तो म्हणे माझा आनंद का बरे? का बरं? गावात गेलो आणि मला दुसऱ्यानं चहा पाजला. कशामुळं? दुसऱ्यानं चहा पाजला म्हणून सुखी, म्हणून आनंद आहे. एक कीर्तन झाले भेटला, त्याचा चेहरा पडेल दिसला. म्हणले राम भाऊ तुमचा चेहरा लय पडेल. काय करता म्हणले? कीर्तनात गेलो आणि चप्पल हल्ली माझी वाली, झाला दुखी. अरे जाऊ दे, गेली तर दलिंद्री जाईल. माणसं दुःखी वेगळं आहे, सुख वेगळं आहे. जाऊ द्या चला. गर्भवासाचं दुःख आहे, अजून तारुण्यपणाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःखच आहे. हा, बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण. म्हातारपणाचं दुःख कमी आहे का? पण ऐका, गर्भवासाचं दुःख, गर्भवासी दुःख नाही येता जाता हे त्यांच्या जीवनात ते संतांच्या. हृदयी असता नाम तुझे, हृदयामध्ये भगवत साधन असेल तर काय दुःख लागत नाही आपल्याला. पण का हो ज्ञानोबा राय, या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची येरझारी, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. हा, देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची येरझारी आम्हाला संपवायची. संपवता येईल का हो ज्ञानोबा राय? ज्ञानोबा राय सांगतात एक काम करा, संपवता येईल ना, त्याच्याकरता आलो. तैसे येण्याची शरीर आहे, शरीरा येणे सरे आणि किंबवना येरझारी चिरापडी. ज्ञानोबा राय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवते. बर मग का हो ज्ञानोबा राय, या देहाला येणं आणि जाणं जर संपवते तर आम्ही काय करावं? ज्ञानोबा राय सांगतात एक काम करा, तरी जड जडोनी वाईला ये भक्तीची वाटेला, जिया पावशी अव्यंगणे दाम माझे. त्या परम भक्तीच्या वाटेला लागायचं आपल्याला, जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे. तुकाराम महाराज राम भक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन काय भक्तीच्या त्या वाट, 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 काय भक्तीच्या त्या वाट. मजदाव्या सुबट, मजदाव्या सुबट, काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाट. मजदाव्या सुबट, मजदाव्या सुबट, काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाट. मजदाव्या सुबट, मजदाव्या सुबट, मजदाव्या सुबट, काय भक्तीच्या त्या वाट, मजदाव्या सुबट, मजदाव्या सुबट, मजदाव्या सुबट. ऐका मग आता अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे बरं का आपल्याला. ज्ञानोबा राय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा जी अनादी कालापासून आलेली. रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो हो रामदूता. काय भक्तीच्या त्या, ज्ञानोबा राय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागा तर आपल्या जन्म मृत्यूची अर्धार संपेल. मग मिळालं मनुष्य जीवन, पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही.
मग मिळालं ना, स्वतःला भाग्यवान समजा. मी पुन्हा पुन्हा सांगेल, श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं, इथं संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचं. तुलसीदास महाराज म्हणतात, बडे भाग मानुष तनु पावा. इकडे लक्ष ठेवा, लय सावध राहायचं बरं. बडे भाग, मोठं भाग्य आहे. तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. पहिलं पुरावा दिला मी तुम्हाला, आता घ्या दुसरा पुरावा. दुसरं भाग्य, या भारत देशामध्ये जन्म मिळाला, त्याला पुरावा आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, म्हणजे ते हरीचे दास जन्म घेते. कितवं भाग्य चाललं मोजा. दुसरं. तिसरं भाग्य, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय भाग्य असं. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं राजापूरकर. पण आपण लय भाग्यवान आहे. काहीला 0 किलोमीटर बन्सी बाबा, काहीला 10 आहे, काहीला 100 आहे. आपल्याला लय तर लय 300 ते 350 किलोमीटर आहे. चला जायचं आपल्याला, जाऊया आपण आता सगळे. काय त्या तीर्थाचा महिमा पाहण्याकरता या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो ना, काय महिमा आहे. जम्बो या दीपाबाजी एक पंढरपूर गाव, जम्बो या दीपाबाजी एक पंढरपूर गाव. सर्वांनी टाळी, हात वरी करा, हात. बहुत बढ़िया राजापूरकर, असा बहुत बढ़िया मृदंग सेवक, बहुत बढ़िया टाळकरी. एक पंढरपूर गाव, जम्बो या दीपाबाजी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया टाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, चरणी लक्ष लागो. हे जम्बो या दीपमाजी एक पंढरपूर गाव, हे जम्बो या दीपमाजी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. हे धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. 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 विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. त्याचे चरणी लक्ष लागो. त्याचे चरणी लक्ष लागो. एकदा टाळी वाजा आमच्या बाबा, टाळी बहुत बढिया, जोरदार जोरदार. एकदा ह्या चिमण्यांकरता टाळी वाजा, या पोरींकरता. खूप छान. नुसती टाळी वाजू नका, कधीतरी वाटत आपल्या लेकीनं टाळ घ्यावा,
कधीतरी वाटत आहे आपल्या मुलीला माळ घालावी अशी अंग भरून कपडे असेल. आमच्या जीवनाला दिशा फार महत्वाची आहे. दोन गोष्टीनं माणसं संपत चालले संगमनेरकर. एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. ताई आपल्या लेकीच्या अंगावर चांगले कपडे असले पाहिजे. पहा बरं किती छान कपडे घातले या पोरीनं. आज येणारा काळ इतका वाईट आहे. बघा मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. 7वीला जाती माझी लेक सुद्धा. पण मी स्वाभिमानानं सांगतो रोजच्या कीर्तनात, मामाच्या गावाला गेली तर मामाला सांगते, मामा 2000 रुपयाचा ड्रेस घ्यापेक्षा 500 रुपयाचा घ्या, पण हाफ बाईचा ड्रेस घेऊ नका. का मी अंगावर घालणार नाही. आज येणारा का अरे आपलीच बहीण असते, आपलीच लेक असते, गल्लीनं चालली ना, अंग भरून कपडे असेल ना, लोक म्हणतात कोणाच्या घरची मुलगी रे, काय संस्कार आहे, किती गोड. पण येणारा काळ इतका वाईट येत चालला. राजापूरकर संगमनेरकर, कधी कधी आपलीच बहीण असते, लेक असते, गल्लीनं चालली तर तिच्याकडे पाण्याची लाज वाढते, अशी भंगार कपडे असतात तिच्या देहावर. संप्रदायात आपली लेक आली पाहिजे, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई. चांगले कपडे असले पाहिजे. आपल्या लेकीच्या गळ्यात माळ असली पाहिजे. आपल्या लेकरांच्या गळ्यात माळी आल्या पाहिजे. नुसते कीर्तन ऐकू नका संगमनेरकर. नुसते ऐकण्यात काय मजा, आमच्यातला बदल लय महत्वाचा आहे. ऐकूया चला जेवढं घेतोय. मी पण पुरावाद्यपूर्वक आहे. कितो भाग्य चाललं तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती कितो चाललं काय चाललं. हा, तिसरं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. ही भूमीलाही पावणे बरं का दादा. आपण या भूमीत राहतो ना, इथं संतांचं वास्तविक, इथं निवृत्तीनाथ देव राहतात आपल्याला. निवृत्तीनाथ देव याच तालुक्यातून जातात, संगमनेर तालुक्यातून. आता वारी जवळ आली का हो, स्वतःला लय धन्य समजा आपण या मातीमध्ये जन्माला आलो का. जे ते वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. हो जे ते वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश, धन्यभूमी पुण्यदेश. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्यदेश. ही माती धन्य आहे जिथं साधूचं वास्तव आहे. बोलू नका परीक्षा, ऐकूया. संतांच्या नंतर जन्माला आलो. चौथं भाग्य. पाचवं भाग्य ऐका. आता ऐकता ना, ऐकू राहिले का? ऐका मग आता सगळे ऐका बरं का. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे पहा. पटलं आता पहा बरं का. 2019, 20, 21चा काळ लय वाईट गेला संगमनेरकर. कोट्याधीश माणसं होती, श्रीमंत माणसं होती, नाही ठेवलं देवाने त्यांना. मग आता आपल्याला ठेवलं देवाने. कशाला? गांजा आणायला, का चपटे आणायला, का मिश्री आणायला. तुमच्या तिकडं आहे का नाही काय माहिती, पण आमच्या तिकडले काही बाय अशा मिश्र्या म्हाताऱ्या मिश्रीला येत्या. तुमच्या तिकडलं नाही सांगत. अजून अर्धा तास कीर्तन करायचे. हा, आमच्या तिकडल्या सांगतो. बनशी बाबा तिकडे गेले विखडल्या सांगतो. आता दुसरे आणू तरी कुठून. ऐका आता, मिश्री लावण्याकरता नाही ईश्वरानं, भंगार व्यसन करण्याकरता नाही ठेवलं पांडुरंगानं आपल्याला. भजनाकरता आयुष्य ठेवलं बरं का. आता ऐका मग माझी विनंती तुम्हाला संतांच्या भाषेत, माझी म्हणजे संतांच्या भाषेत. नसेल गुरु केलं तर गुरु करून घ्या. गुरु करायचे श्रावण महाराजच नाही ऐकायचं. मी पुन्हा पुन्हा सांगेल तुम्हाला. ज्ञानोबा राहायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. आपण म्हणतो तात्या आता गुरु करून घ्यावा, माळ घालून घ्यावी. तात्या म्हणतो आपल्या मनाचाच गुरु आहे. चालेल का? यम लावून आणली तिथे गेली. असा मनाचा गुरु चालत असतो. पण कधी कधी माणसं अशी भेटतात. कीर्तन संपल्यावर 70 वर्षाचा माणूस आला. बाबा जे हरी. म्हणलं जे हरी बाबा आपल्याला माळ घालायची. माळ महाराजांनी विचारलं वय किती? 70.
मग 70 वर्षाचं आयुष्य झालं आजपर्यंत मला घालावं वाटली नाही म्हातारा म्हणे अजिबात नाही. मग महाराजांनी विचारलं आजच काय घालावं वाटली बा? त्याचं कारण आहे म्हणे बाबा. ऐकता ना, महाराजांनी विचारलं काय कारण आहे? आता चावत नाही लक्षात आलं? आता काळ चावायची पाळी आली आड्या तुला, तरी चावायचीच भाषा करतो का रे? ऐका, गुरु करा गाड्या. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ज्याच्या जीवनात गुरु आहे तो लय भाग्यवानी. ज्ञानोबरांचं ऐकायचं. इथं गुरुशिवाय काय नाही. भावी बिन देव न कळे आणि गुरु बिन अनुभव. इथं गुरुच नसेल तर काय अध्यात्माचा अनुभव करणार आहे? गुरु का माळ घाला. ऐका ना महाराजांचा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन, हा काश म्हणले नाथ बाबा, गंडे तोडे गळा. त्याचं प्रमाण नाही तर मी तुम्हाला सांगणार नाही दादा. मी जाहीर सांगतो, मी गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज. संत प्रमाण नाही त्याला, मी त्याला काय करणार आहे? त्याचं कारण असं आहे दादा, 50% लोक भ्रमात आहे. पहा तुम्ही, आता तुम्ही फक्त पहा तुमचा भ्रम पहा कसा आहे. तुम्ही कीर्तन संपलं नाही, फक्त तुमचे येईन म्हणा, येईन बाई जेवण करून जा, आज एकादशी तरी म्हणा, हा फराळ करून जा म्हणा. येईन बाई म्हणजे मी खात नाही. काय झालं तिला खायला खात नाही म्हणते. आपण म्हणावं का खाते नाही? ती म्हणते एका दरी जाऊन येईल का मग बाबाकडं. काचा बाबा न काचं काय मावशी. ऐका ना, तुम्हाला बरं तुमच्या लय चांगले दिवस आले तयार. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नका, काय कमी नाही बाई तुम्हाला. आता दाजीच्या चौकळा येईल कधी योजना दाजीला बी. हा इथून गाडी धरा. ऐका, या महाराजाचं एका भावाचं एका लेकराचं. इथून एक तर चौफुली लागल, एक तर आळंदीला जा, नाही तर त्र्यंबकला जा. त्र्यंबकला जा, दा निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात ताई, आणि आपलं पवित्र मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर टेकवा. आपलं कपाळ धन्य होऊन जाईल ताई, आपलं जीवन धन्य होऊन जाईल. आपल्याला कुठं जायची गरज नाही. अरे ज्ञानोबा सारखे संत आहे, निवृत्तीनाथ देवासारखे संत, इथं काय कुठं जायची गरज आहे आपल्याला? बरं तुमचंच दुखणं नाही, इकडे तेच दुखणं आहे. आपण म्हणा ना, ये बा कीर्तन संपलं का फराळ करून जावं. ये बा म्हणतो आपण खात नाही. का बरं? वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडत म्हणतो. काय म्हणतो? काय म्हणतो? अंग जड पडत म्हणतो. कारणाला गेले नाही जड पडत याचं अंग. कारण लक्षात आलं का? कंदुरी, हा मग तिकडे आमंत्रण नसलं तरी जातो गडी. ए इथं काय पापाला आमंत्रण देतात? नाथ महाराजाचा पुरावा देतो. आता तुम्हाला घ्या. नाथ महाराज म्हणतात आज पाप करणं बरं वाटेल गडे. ए पण अशा कमिटीत राहू नका, अशा अंकारात राहू नका. उद्या कोणी विचारणार नाही आपल्याला. या पुरावा पातके करिता पुढे आहे पुसुदा, आणि काय उत्तर देता होशील तू. आता एक वाक्य घरी घेऊन जा. गुरुवारे संजय महाराज पाचपोरांचं एक कथेतलं वाक्य ऐका बरं का. आता जो माणूस रोज कोणाचं ना कोणाचं रक्त पितो ना संगमनेरकर, तो या जगातला सगळ्यात पापी माणूस. त्याचं मन कधी चांगलं नसतं, त्याची विचार कधी चांगले नसतात. का बर? अहो तो या जगातला सगळ्यात पापी माणूस सांगितला. मग इथं जर पाप्याचं वर्णन आहे, आम्हाला पापी नाही बनायचं, आम्हाला पुण्यवान बनायचंय असं. मग घ्या पुरावा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. ओ पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. हो पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. इथं पुण्यवान व्हायचं असेल तर त्याला पुरावा आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नव्हे. इथं नुसतं संतांच्या नामाचा जप केला तरी पुण्यवान व्हायला वेळ लागत नाही माणसाला. तुका म्हणे पापी जाती संताची आजोबी. तुकाराम महाराज म्हणतात ऐका. मग काय पापाला आमंत्रण देतात? मांस खाता हंस करी आणि जोडून वैरी ठेवी. महाराज म्हणतात तुका म्हणे कुठं ती हाडी ना आपल्या नाडी रडतील. एक दिवस रडावं लागतं माणसाला. म्हणून ऐका संतांचं. कंठी मिरवा तुळशी. तुकाराम महाराजांचं ऐका. व्रत करा एकादशी. आज एकादशी सारखं महान पर्व आहे बरं का. भाग्यवान असेल आमचे देवराम बाबा. बरं नाव आहे लय गोड आहे. देवराम रामदेव.
देवराम, आज एकादशीच्या पर्व काळावरती पुण्यस्मरण सोहळा आला. ऐकूया. संतांचा ऐका, माळ घाला. तुकाराम महाराज म्हणतात स्वतःला, ए म्हणा रे मी हरीचा दास आहे, म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज यास, स्वतःला म्हणा मी हरीचा दास. भजन करा जीवनामध्ये, भगवत साधना करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे ते, म्हणून आपण गुरु करावा, आपण माळ घालावी, आपण भजन करावं. हा संतांचा हेतू, बाकी काय नाही. हे तर मी सांगितलं ना, भलं करणारे फक्त संत आहे. शास्त्राने 7 जणांची यादी सांगितली उपकार करणारे. रवी चंद्र घना वृक्षो नदी गावस सज्जना येथे पर उपकाराय युगे देवेन निर्मिता. पहिला उपकार सांगितला काय? कोणाचा? रवीचा, म्हणजे सूर्याचा. सूर्य काय? परोपकारी. रवी, रवीचा उपकार आहे. पण तिथे थोडासा दोष दिसला. रवी चंद्र, चंद्राजवळ चंद्र काय करतो? शीतलता देतो. तिथे थोडासा दोष दिसला. निघाले पुढं. रवी चंद्र घना, मेघाचे उपकार आहे. पण कधी त्यानं वेळेवर पडावं म्हणून उपकार मानतात. आता तो कधी पडायला लागला, हा त्याचा उपकार नाही. आता का पावसाचे दिवस आहे का? रवी चंद्र, तिथे दोष दिसला असेल. रवी चंद्र घना वृक्षो नदी, नदी, नदी काय करते? पाप्याला मुक्त करते. कोणाला? पण ज्यानं स्नान केलं त्याला, बाकीच्याला नाही. ज्यानं भजन केलं त्याला, बाकीच्याला नाही. हा वाचे म्हणता गंगा गंगा, आणि सकळ दोष जाती गंगा. परोपकारी ती का पेळीत पापता पोकीत तिरेचे पाद समुद्रा जाया आप गंगेचे जसे. तिथे काहीतरी दोष दिसला असेल. पुढे चालले. रवी चंद्र गणा वृक्षो नदी गावश्य सज्जना. हा गोमातेचा उपकार आहे आपल्यावर. हा इथं झाडाचा, रवी चंद्र गणा वृक्षो, झाडाचा उपकार आहे. काय करतं झाड? जो खांडावया गाव घाली, नानोबराय सांगतात. झाड पा किती परोपकारी. पण माणूसच लय खतरनाक हो. इथं सगळे उपकार करणारे, पण माणसाला तो नुसता उपकार घेणारच. देशाच्या भाषेत नाही माणूस. हा इथं फक्त घ्यायलाय. बरं तो काय प्रेमानं घेतो? आंब्याचं झाड आहे, हात पुरत नाही. हा जमलं, आलं लक्षात तुमच्या. आता पुढं काय घेणार? असं आरतीचं थाट घेतलं. आरतीचं थाट घेतलं ना? नाही ना, नाही ना. हात पुरत नाही म्हणून त्यानं काय केलं? दगड हातात घेतला आणि मारला. ए महाराज म्हणत तुम्ही तिरस्काराने त्याला मारलं तरी ते गोड फळ देणार आहे. एवढं परोपकारी. ज्ञानोबा सांगता जो खांडावया गावा घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. ज्ञानोबा सांगता झाड एवढं परोपकारी, ज्यानं लावलं त्याला सावली देत. म्हणजे तोडण्याकरता गेला. हा रवी चंद्र घना वृक्ष नदी गावश्य सज्जना. 7 उपकार सांगितला सज्जनाचा, म्हणजे साधूचा. काय परोपकार आहे? ए बाबांनो, आपलं आयुष्य वायाला जाऊ नये याच्याकरता एक हिताचा उपदेशाचा महाराज आपल्याला उपदेश करतात. अभंगाचं आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. हे आता तरी पुढे उपदेश नका करू नसे आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नसे आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवते, सकळाच्या पाया माझे दंडवते. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नसे आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नसे आयुष्याचा. सकळाच्या पाया माझे दंडवते, सकळाच्या पाया माझे दंडवते. आता तरी पुढे
आमच्या भरत बाबा करतात मस्त. आता तरी पुढे हाची उपदेश ज्यांचं आत्ताच आगमन झालं, मी मगाशी नाव उल्लेख करून गेलो. आदरणीय आमच्या या गुंजळगावच्या गुंजळवाडी या गावाचे अत्यंत एक आदर्श सरपंच, एकदा टाळी वाजवूया मस्तपैकी त्यांच्याकरता. मी आदर्श का म्हणलो, राजकारणाच्या बाबतीत तेवढी श्रद्धा आणि परमार्थाच्या बाबतीत तेवढी श्रद्धा. गळ्यात माळ असावी, माळे गळ्यामध्ये आम्ही श्रद्धेनं, मी रोज सांगतो ही नारदाची गादी. इथं मोठा कीर्तनकार असू नाही तर छोटा असू, तुम्हाला एखाद्या कीर्तनकाराचं दर्शन नाही घ्यावं वाटलं तर घेऊ नका, पण या गादीचं दर्शन एवढं गोड घ्या का समजायचं ही गादी संतांची म्हणून दर्शन घ्यायचं, आम्ही संतांची म्हणून दर्शन घ्यायचं. पण आता इतका काळ येत चालला, तुम्ही शिवाजी महाराजांनी दर्शन कसं घेतलं श्रद्धेनं. नाही तर काही माणसं आता थोडे दोन चार यायला लावले का हात लावता, ते प्रमाण नाही ना हात लावायचं. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडी नाही, इथं गादीला पायाला तो अभिमान घालवतो माणसाला. म्हणून अजून तुम्ही थोडस बीड परभणी या भागात जर गेली, जा पा तुम्ही परमार्थाची उंचीली गरीब माणसं आहे ती, पण वैकुंठवासी मृदंग सेवक वैद्यबाबांनी वारकरी संप्रदाय म्हणजे अशी नियम घालून दिले बंशी बाबा. म्हणजे मी आजपासून नियम चालू करा असं नाही बरं का, उद्यापासून चालू करा, आजपासून फक्त ऐकून जा. प्रत्येकानं यायचं, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायचं आणि 10, 5, 20, 100 त्या चरणावर टाकायचे. ते म्हणजे लागला बाबा मागायला. मी सांगितलं ना, आजपासून तुम्ही अजिबात सुरू करू नका, उद्यापासून जिथंही कीर्तनाला जाल दर्शन घेताना तसं घेऊ नका. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. मी रोज तर ग्रंथ बोलवतो, पण कधी कधी नाविलाज असतो, ग्रंथ असला पाहिजे आपल्याला कीर्तनामध्ये मस्त. रोज जा, नसले तुमच्या खिशात पैशातलं टाकू नका, पण या गादीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण कधी गेलं नाही पाहिजे. साधू संतांनी आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे, त्या परंपरेनुसार चाललं पाहिजे. आपलं थोडंसं धन चांगलं कार्याला जावं, हाच उद्देश असतो, दुसरं काय याच्या पलीकडं. आपल्या घरी आपल्या नातांना आपल्या मुलांना ती परंपरेचे भाग्य लाभावं. घरी आले कोणी एखादे महाराज शाल द्या, श्रीफळ द्या, तुम्ही जे तुम्हाला मान धंद्यात येईल देत राहा. इथं देत राहिल्याने कमी पडत नाही, देत राहिल्याने कमी पडत नाही. चला मुद्दा ऐका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात. हे बाबू, आपल्या आयुष्याचा नाश होण्याच्या करता संतांचा आग्रह. बरं आयुष्य आहेच किती हो, अल्पायुष्य मानव देह. अल्प म्हणजे किती, शत गणिले ते लय थोडस आहे. अल्प म्हणजे खूप थोडं, शत म्हणजे 100. शत गणिले ते अर्ध रात्र, त्यात झोपेत गेलं निम, झोपेत चाललं निम. मध्ये बालत्व, मध्ये बालपणी, नंतर पिढा, रोग, क्षय आणि काय भजनाशी उरली ती पाय. महाराज म्हणतात भरणा करणं काय विशेष. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, ओ देह जाईल जाईल, 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 त्याची काळ बकाईल, देह जाईल जाईल, त्याची काळ बकाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, ओ देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल. टाळी वाजवा आमच्या भरत भावा करते. हे बाबू हा जाणार आहे म्हणते, ह जाईल जाईल अशी काळोबा खायले आयुष्य थोडं आहे. बरं आयुष्य थांबण्याकरता नाही आलं बरं का. आता नामदेव महाराजांची भाषा करतो बरं का. अल्पाविषय 100 वर्षाचा विषय, बरं ते का थांबण्याकरता आलं का नाही. मग आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, जपत से महा काळ, जपत से महा काळ जपत से महा, काळ जपत से महा, गोरवा सोयीताचा गोरवा, सोयीताचा गोरवा, सोयीताचा गोरवा, श्री हरी हरी राम, श्री हरी राम, श्री हरी हरी राम, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र
धनदार पुत्र जड धनदार पुत्र जड. महाराज म्हणते बाबा आयुष्य चाललं आयुष्य जात आहे पा काळ जपत असे मा स्वहिताचा गौरवाद आणि राहा श्रीहरीच्या बाबू परमेश्वराचं ध्यान करून घ्या अखंड भगवत साधनेत राहा का आयुष्य त्याच्या केळत मिळालं आयुष्याच्या साधने तुकाराम महाराजांचा पराभव सच्चिदानंद पदवी येणे सतचित आनंद परमात्म्याचं ते स्वरूप त्याची ओळख करून घ्या आलोय ना आपलं आयुष्य वायाला जाऊ नये याच्या करता महाराज म्हणतात आता तरी पुढे आजी उपदेश नका करून आशा आयुष्याचा 100 वर्षाचं आयुष्य एक समर्थांचा तेवढी बंशी बाबाची फार इच्छा आहे तेवढं म्हणा महाराज ऐका बरं का स्वामी समर्थांचा अभंग सांगतो तुम्हाला समर्थ रामदास स्वामी 100 वर्षाचं आयुष्य बस तेवढं अभंगाचा एवढाच भाव एकच प्रमाण काय म्हणशील अभंग सोडवलं नाही आपण कोण अभंग सोडवणार आहे आपलं फक्त श्रद्धा पाहिजे अभंग आपल्याला सोडवतील आपण नाही अभंगाला सोडायचं गुरुवारी वैकुंठवासी सद्गुरू नारायणगिरी बाबा 12 वर्ष एका श्लोकावरती प्रवचन केलं आपण पूर्ण अभंग फक्त लक्षात आला पाहिजे भाव त्याच्यातलं इथं जीवनाचं सूत्र कळून घ्या तर अभंग कळेल आपल्याला तर गाथा कळेल नाही तर काय रोज 10 कीर्तन ऐकले बदल नसेल तर काय मजा आहे मग ऐका समर्थांची खूप गोड भाषा एकाच प्रमाणावर थांबायचं आपल्याला समर्थ सांगतात गडे सावध सावधान पाचे वदा नारायण सावध व्हा आणि भजन करून घ्या का ऐका आता 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो काहीसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण 10 वर्ष बालपणाचे किती गेले आता इथं सगळा माल आहे बरं का 10चा 20चा 30चा 40 50 म्हणजे काय कांद्याचा नाही आयुष्याचा हे सगळे 10 वर्षाची 20 वर्षाची आहे का आता तेवढे आहे का फक्त जे बरोबर आता ज्याच्या त्याचं आयुष्य आलं का त्याच्या त्यानं ध्यानात ठेवा फक्त आता जे 10चे त्यानं आहे का 10 वर्ष बालपण गेले 10 पुढे 20 वर्ष तारुण्य अवस्था प्राप्त झाली अंगी भरला मदन मग तो काहीसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण 10 किती झाले हा थोडं विको कमी किती 20 किती 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 ताई 20 अजून 10 टाका मी तुम्हाला दुरी तिरे नाही टाकायला टाका पटकन हे लय लवकर लागते ते आंबलेवाले अजून 10 टाकले किती झाले 30 आता ऐका 30 ज्याचं 30 रनिंग ते ना ऐका कथा त्याची वाली आता 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो काहीसा परमारती सावध सावधान वाचे वदा नारायण बस समर्थांची भाषा आहे 30 वर्ष होती पुत्रदारा मागे हे लक्षात येऊ राहिलं तुमच्या हा मग प्रपंच लागे पाठी मग तो काहीसा परमारती थांबायचे आपल्याला थोडं राहिलं 10 मिनिटं तेवढे 100 पूर्ण करायची अजून 10 टाका हा 40 आता ऐका 40 ची कथा समर्थांची भाषा बरं 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास बुरळ पडली कैसी दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण हे बाबा सावधान आणि नारायणाचं भजन करून घ्या का 40 वर्ष झाली डोळा 40 आलं लक्षात 40 वर्षाचं आयुष्य झालं की इंद्रिय साथ सोडायला लागतात आपण म्हणू तात्या अहो आम्ही तुमच्या गावात सप्त्याला असायचो तुम्ही हरिपाठाच्या अगोदर याची मंदिराकडे आता दिसते नाही ताते म्हणतो यावं वाटत मग अडचण काय अडचण एकच आहे महाराज काय असा पुढा पाऊल टाकला का खड्डा दिसतो म्हणजे डोळ्याचे काय झाले काय घासड झाली रे बाबा जुन्या माणसाची भाषा आहे मग जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी हा चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा ताई ऐका माय तुमच्या गावाला जर 7 दिवस सप्ताह असेल ना तर रोज ताई काकड आरतीला जातो मी जोडीनं जा आहे तोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत पाहून घ्या देव कसा आहे तो देव सुंदर ते ध्यान उभा विटीवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा
काशी पितांबर आवडे निरंतर हे गान तुझ पाहता सामोरी टाळी वाजवा दृष्टीनं पिरे मागारी माझ्या चित्ता तुझ्या पाया देखिला देखिला माय देवाचा देव माय देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला माय देवाचा देव माय देवाचा देव जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत देवाला पाहू घ्या मंडळी काहू 40 वर्ष झाली डोळा 40 आलं लक्षात तुमच्या बरं अजून 10 पटकन चला किती आता आहे का 50ची कथा 50 वर्षाचं ज्याचं वय ना ऐका 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण ऐका भाऊ आज एकादशी बर का चांगला ऐका 50 वर्ष होती हलती दातांच्या हे सुद्धा धोका देतात बर का लक्षात आलं ना मग हे जोपर्यंत चांगले तोपर्यंत चांगलं खा धोक्यात आलं ना आलं तुमच्या लक्षात ज्याच्या आला असेल त्यानं आला असेल नसेल त्यानं काय टेन्शन घेऊ नका चांगलं खा म्हणजे संतांच्या भाषेतला निरोप घेऊन जा तुकाराम महाराज म्हणतात युक्ताहार विहार नेम इंद्रिया आहार चांगला असावा गोड खा चांगलं खा बर श्याम केस शुभ्र होती काळी बोर केस होती आपलीवाली बरं का रात्रीतून धुकं पडून गेलं म्हणजे सफेद होऊन गेली आपल्याला कॉल नाही आला मिस कॉल नाही आला का दादा आपल्याला कॉल नाही आपल्या हातात का आहे नाही पण लई गमेट माणसा श्याम केस शुभ्र होती त्याला पदवी लागली त्याशी म्हातारा म्हणती सावध सावधान हे बाबा वाचे वदा नारायण अजून 10 किती ऐका आता 60ची कथा 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी दादा ती काठी वर करा हा पाहून घ्या ए राजापूर संगमनेर पाहता 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण 60ची बुद्धी नाटी कशाला म्हणायचं 60ची बुद्धी नाटी ताई सासूचं 60 वर्षाचं आयुष्य झालं का सासूला काही घरात उमजत नाही पण सुनाला बोलल्याशिवाय मावशे हो एक मुलगा म्हणून ताई एक भाऊ म्हणून ऐका माझं ऐका तुम्हाला एक सुना असू 2 असू 3 असू 4 असू 5 बस झाल्या 5 मावशी तुमच्या पाया पडतो तुम्ही कधी सुनाला सासूरास करू नका ऐका का ग आज सासूरास करणं बरं वाटेल पाहिजे तुम्हाला पण या थोडस वय ढिल्ला झालं का अशा काटाकाडी द्या वय सुना आता त्या कोणत्या वयात काटाकाडी द्या ऐका म्हणून तुम्ही कधी सुनाला सासूरास करणं काही जुनी माणसं सुद्धा अशी नंगाटे सुनायला शिवीगाळ करतात अरे कोण्या नरकात जाऊन भोगावं लागेल येडी हो इथं सुनाला शिवीगाळ करणं म्हणजे काय सोपं आहे का आपल्या लेकीला जर सासरी शिवाय दिलं तर बरं वाटेल का इथं सत्ता गेली शान पण गेलं इथं 100-1 वाला मालक जरी असला तर त्याला आता पुढचा अवस्था काय याला कुठपर्यंत माने म्हणून कमेंट करू नका माझी विनंती तुमच्या पाया पडतो संगमनेरकर आपलं म्हातारपण जर लय सुखात जावं असं वाटत असेल मावशी दादा तर तुमच्या सोनाला तुमची लेक म्हणून प्रेम द्या तुमचं म्हातारपण लय सुखात जाईल दादा लय सुखात जाईल तुमचं म्हातारपण पण तुम्ही जर नुसते टोचीत राहिली म्हातारपणात लय अवकाळ आहे आपल्या आल्या बरं म्हातारपणाचं दुःख कमी आहे का आता ऐका त्या कोणत्या वयात काटा काढीत ऐका बरं मावशी आता अजून दाखा किती झाली आता ऐका येलेली महत्वाचं ऐका आता 70ची केली रचना बसल्याने उठवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण 70 रचना बसल्याने उठवेना म्हातारीची तर बसती उठता येत नाही पाडत चंद्रभागाकडे गप्पा मारायला पण उठता येत नाही ना मग म्हातारी बसेल असते मग घरात नवीन सुनबाई आलेल्या ऐकू राहिल्या ना ऐका
ती लेकराला अशी पाळण्यात टाकायची तरी ते लेकरू राहत नाही. ती झोका देते आणि झोका देता देता म्हणते बाळा ए बाळा झोप कोपऱ्यात बोकडी. नाही लक्षात आली तुमच्या? 5 सोन्याची सासू होती 5 पण बोकडी व्हावं लागलं असंच. आता घ्या आपल्या करता प्रमाण सांगतो बरं. 100 एकरावाला मालक होता महाराज म्हणतात 100, पण त्याला सुद्धा एक दिवस बागुल व्हावं लागत. दोन्ही माणसं म्हणायचे ग बागुल व्हायला बरं का. आता प्रमाण पा माणसाला मान कुठपर्यंत आहे? जो वरी चळण का तो वरी म्हणती माझा. चळण म्हणजे पैसा. मानितीला न थोर देह सुखाची या काजा. इंद्रिय मावळले आला बागुल आला. महाराज म्हणतात इंद्रियातली ताकद संपली बागुल पद प्राप्त होतं माणसाला. काही शे विपरीत झाली दादा तोची देह नाही तुझा. बस किती झाली? 70. अजून 10 आले जवळ. आता काटाय जवळ आला ना आपल्या जवळ आला. चला मग आपलं म्हणजे वेळ 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 हा म्हणजे आपल्याला भोजन आता फराळ करायचं ना. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैशी जीव होतो कासाविशी. अजून 10 मग वर्ष झाली 90 बोलवे ना एक शब्द. वाचच बंद झाली. आता अजून एक म्हणा ना करावर आत्महत्या मग छान. पहा महाराजांची भाषा. 1 शतक पूर्ण झाला टाळी वाजवा. हे आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. हे सावध सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण वाचे वदा नारायण वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. घाबरलं कधी? घ्या घ्या जवळ घ्या. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. बाबू आपला आयुष्य वायाला जाऊन. आता एक पुरावा देतो आणि बस ऐका. संत जनार्दन स्वामी पुरुषाकडे गावगाव सत्संग असायचे. अभंग घ्यायचे महाराज प्रवचनाला. तेव्हा काय सिस्टीम आणि काय चौकात जुने माणसं धर्म करा काडगे बाबाच्या काळातल्या चालेल. तेने देव येईल घरा तेने देव येईल ग. धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला अंगी देव राबविला. आता त्या चाली म्हणजे काय काही ना म्हणायचं सुरू. आता असं नाही. आता मला आधी ऐकावं लागत आणि मग बसावं लागत. असं नव्हतं. पुऱ्यांच्या माणसाचे भजन सुद्धा पहा तुम्ही. पहा आता जुन्या काळातलं भजन किती गोड होतं. म्हणा माझ्या पाठीमाग गाडगे बाबा असे चौकात आले का गाडगे बाबा पुढं म्हणायचे आणि बाकीचे सगळे माग म्हणायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता तुम्ही म्हणा बरं का पुरुष मंडळी. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाल. आता महिला मंडळ तुम्ही एकदा म्हणा. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन देवकी नंदन देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाल. पहा बरं आता काहीला ताल नाही सोर नाही पण पहा बरं का स्वरात म्हणले का नाही. आता का मी काल येऊन तुम्हाला चाल शिकून गेलो होतो बरं. आता हे यांचा आवाज म्हणजे जात्यावरला या जुन्या मावल्याचे जात्यावरला पहाड्यावर या जुन्या माणसाचं म्हणजे ते काय भजनत नाही. आवतावरला रियाज केलेला दिवसभर आवत हाणायचं मग. बरं ते काय असं नाही ना आवत गाळा घालायचं म्हणजे त्या आवताला आनंदच लिवा. हे ऊन ताण विसरून जायचे बैलही विसरून जायचं मालकही विसरून जायचा.
बरं पहिलं बळीचं ताट द्यायचं आधी, बळीचं बेल घालायचं आणि मग वखर गाळा घालायचा. बरं असं होतं का? अहो प्रत्येक कडेला गेलं का मग गाणं म्हणायचं आधी बैलाला आणि मग आऊत फिरायचं. अहो माणसं ते जुनी बैल सुद्धा एवढी गोड होती. जुनी म्हणजे बैल चांगलीच होती, आता मालक बदलली. बैल आहे तशीच. कोण? हा बैल. आलं का लक्षात? हा पा. पण पूर्वी बैल कडेला गेला का फिरत नव्हता. जेव्हा मालक गाणं म्हणल तेव्हा फिरायचं. म्हणजे मालकानं आवाज दिल्याशिवाय बैल सुद्धा फिरत. आता पोऱ्या बाबा फिरत अय राजापूर. चला ऐका, पहाडी आवाजातली माणसं मस्त बाकी हे आऊत चालायचं मस्त बाकी. बरं ते आऊत का नुसतं कीर्तनात थोडी सांगता येईल. एखादं म्हणलं मग नांगर धरून पाहता महाराजाला धरता आला पाहिजे. मग ती शेती केलेली माणसं, पण शेतकऱ्याची बच्चे आहे मस्त बाकी. हे पहाडी आवाजातली माणसं. चल रे राजा, चल रे सरजा, बिगी बिगी डौलान डौलान, गाव मोठा वरच गाण, 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 गाव मोठा वरच गाण. चल रे सरजा, चल रे राजा, बिगी बिगी डौलान डौलान, गाव मोठा वरच गाण, गाव मोठा वरच गाण, गाव मोठा वरच गाण, गाव मोठा वरच गाण. अशा जुना काळातलं भजन, अशी मस्त भजन करणारी मंडळी म्हणजे दिवसभर आवत आणायचं मग भाजनाला यायचं. अशी पहाडी आवाजात मग जनार्दन स्वामी अभंगाचा भाव थोडा सांगायचे आणि मधून प्रबोधन करायचे. पहा बरं का आपला आयुष्य वायाला जाऊन याच्यावर चाललं. मग स्वामी म्हणायचे जन गुरु नाही केला म्हणा बरं का. आता माझ्या पाठी मग तुम्ही सगळे म्हणा बरं का. आता जसे मंगाचे भजन म्हणले तसे म्हणा. आता जन गुरु नाही केला त्याचा जन्म सफल झाला. त्याचा कसा आता वाया कसा गेला तो म्हणा बरं का. तुमच्या पाया पडतो. आता जेवढं तुम्ही एवढं लक्ष देऊन ऐकलं आता म्हणा माझ्या पाठीमागे जन्माला आला याला. काय भामटे माणसं हो तुम्ही. तुम्ही काय गळ्यात माळी घालायच्या आणि गुरुच्या भानगडीत पडायच्या नाही मागे दिसते. हा स्वामी म्हणायचे जन्माला आला याला. जे आहे ना माळी घालेली तीच म्हणून राहिल्याची. बाकीचे काय आवाज आहे ना मला. पाणी वाहता वाहता मेला असं जाऊ नये आयुष्य म्हणून बाबो. तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाशा विषयाचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत. महाराज म्हणतात आपुला आले चित्त शुद्ध करा. ते चित्त कशाने शुद्ध होईल तर ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन शुद्ध भावे विठोबार कुमार. जय 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 विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. विठोबार कुमारी. जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमारी. विठोबार कुमार. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमारी. जय जय विठोबार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव साळी वाजवा सर्वात भाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती निवृत्ती सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपन मुक्ताबाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिक सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा जाता जाता एक विनंती वा या मुलींकरता तुमचं नाव सांगा दादा वा काशीनाथ बापू वाळे मंगळापूरकर एकदा टाळी वाजवा त्याने त्या लेखीन करता छानसे 200 रुपये दिले. ये बाळा ये जा घे 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 पटकन कोणतरी चला अगं घे ना घे. ऐका त्यांना असं वाटलं मी घेऊ का ती घेऊ का मी ऐका आमच्या भरत बाबांची तेवढी इच्छा आहे बाबा तेवढा पिंगळ मंत्री बाबा बरं ऐका ऐका बोलू नका 1-5 मिनिट संपले माझं कीर्तन बसा जाता जाता एक विनंती नसेल गळ्यात माळ तर माळ घालून घ्या गुरुच्या कृपेने आज पवित्र एकादशी जीवनात भगवत साधना असावी श्रद्धेनं आईवडिलांची सेवा असावी ऐका ऐका बसा 2 मिनिटं पहाड बसा बसा 2 मिनिटं बसा बघ खाली बस दादा बरं बसा बसा मी बरोबर करतो पहाडासारखा प्रेम करणारा बाप या 4 लेकरांच्या एका मुलीच्या जीवनात जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं या 4 लेकरांना आणि एक मुलगी वर्षभराच्या काळात एखादा दिवस असं नसेल गेला की एखादी रात्र अशी नसेल गेली की त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल त्या फोटोकडे पाहिलं का आम्हाला सगळं आठवतं पाठीमाग बडबड न करू की आपला बाप जीवनातला किती महत्वाचा आहे अत्यंत गरिबी भोगलेली जुन्या माणसाने आई वडील आम्हाला सांगा वाटत नाही बरं का राजापूरकर संगमनेरकर पण येणारा काळ एकदा वाईट येत चालला आम्ही काही घरामध्ये जर गेलो तर लोक म्हणतात महाराज तुम्ही आमच्या घराला आलेलंही बरं वाटलं पण आमचा एकुलता एक मुलगा आमच्यात राहत नाही ऐका दादा जा कोणीतरी मागत कोणीतरी सांगा शांतपणा पाठीमागे माझी विनंती आलेल्या सगळ्या बहिणीला ताई तुमच्या सासूच्या मांडीवरून तुमच्या लेकराला कधीच आसोडून घेऊ नका ओढून घेऊ नका परंतु आपल्या बापाच्या मांडीवरून कधीच आपल्या लेकराला ओढून घेऊ नका आपल्याला जन्म दिला लहानचं मोठं केलं तोपर्यंत आपले प्रेम होतं पण म्हातारपणातलं प्रेम मात्र त्यांचं सगळं त्या नात्यांमध्ये असतं अधिकारी असतो इकडं माणूस लाख रुपये 2 लाख रुपये पेमेंट असतं पण तोच माणूस जर घरी गेला तर नातवा करता घोडा होत होतो का त्या म्हातारपणातलं प्रेम आहे त्यांचं मला म्हणून माझी विनंती ज्या माणसानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबी काय असते बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या कमीच खवाटी पाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल गरिबीतला बाप आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा उधार पादार कापड पुराणा नाहीच असा कनवाळू बाप आमा सोडून या गेला माझ्या ताईचा जीव कसा वनवाशी झाला माझ्या दादाचा जीव कसा वनवाशी झाला ज्यावेळेस आता प्रत्येक दीपोळीला आलं का शोभाताईला बाप आठवतोच तो दीपावळी 4 दिवस 8 दिवस रावली बाप सांगतो अरे लेकीला कोणी घ्यायला जातं की नाही माझ्या पोरीला ऐका आता 4 पोर होती वेगळी निवून गेलेली होती बापाच्या जीवनातलं पैसे येणं बंद पडून गेलेलं होतं बाप कोण्या पाहुण्याच्या घरी गेला 200 रुपये दिले 100 रुपये दिले तर जपून ठेवायचं बापानं सांगितलं अरे तायडीला घ्यायला जा भली ती दीपोळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण एक काम करा माझ्या नातवाला घेऊन तिच्या पोराला घेऊन या पोरीला आणलं दीपावली साजरी सण झाला आता मात्र बापाने सांगितलं पोरांनो आज मात्र मी तायडीला सोडायला मी जाणार आहे स्वतः स्टँडवर शरीर थकलेलं आहे बापाचं पण बापाला तारुण्य पण येत असतं लेखी करता 2 पिशव्या हातात धरल्यात बापानं स्टँडवर घेऊन गेला बस मध्ये चढला बाप 2 पिशव्या तायडीच्या हातात दिल्या
आणि फाटेल कोपरीच्या खिशात हात घातला आणि जेवढे पैसे जमवलेली होती तेवढी काढली लेकीच्या हातात दिली. तायडे मला माहिती नाही चारी पोरानं तुला कशी साडी घेतली, तुला पटल ना पटल मला माहिती नाही, पण ही पैसे घेऊन तुला जशी लागल तशी साडी घे. पोरीने सांगितलं बाबा चारी पोरं वेगळे निघून गेलेले, म्हातारपणात कोण तुम्हाला पैसे देईल, राहू द्या तुमच्याकडं. नाही पोरी घे. बाप गेट पाशी आला, ए राजापूरकर जशी कधी गाय वासरा करता आंबारडा पडते तसं बापानं आंबारडाच फोडला. लेखी गप आलिंगन दिलं. सगळे बस प्रवासी रडत होते, बस निघण्याकरता उशीर झालेला होता. म्हणून कंडक्टरनं बेल वाजवली, तर म्हणून त्या बस ड्रायव्हरनं पाठीमागं वळून पाहिलं तर तो उकसा रडत होता. विचारलं, हो ड्रायव्हर साहेब का रडता तुम्ही? त्या ड्रायव्हरनं दिलेलं उत्तर आहे, त्याने सांगितलं दादा रडण्याचं एकच कारण आहे, का मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे म्हणून मला रडू येतं. म्हातारपणातलं प्रेम ऐकूया. म्हातारपणाला तर श्रद्धेने सेवा करा, आईची वडिलांची. माझ्या चारी भावांना विनंती आहे, आता आई साहेबांच्या जीवनातलं जसं गाडीचं चाक असतं, एक चाक निघून गेलं, आल्याबरोबर तिथं दर्शन घेतलं, सांगितलं बाबा मी बाबांची मंडळीची बायकोची, या घरातल्या सोनायला लई विनंती, ताई तुमच्या सासूच्या डोळ्यात कधी पाणी येईल आता इथून पुढं, हे तुम्ही कधी चुकून बोलू नका. तुमचे पतिदेव भले बाहेर असतील, शेती काम करत असतील, पण घरातलं घर पण सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर लई मोठी ताई. अशी एकच नाही बरं का, इथं प्रत्येकाची जबाबदारी घेऊन आलो, जबाबदारी सांभाळा. खूप श्रद्धेनं तुमच्या सासूची सेवा करा. दत्तप्रभूंना तुम्हाला काय कमी पडू देणार नाही. तुम्ही आजपर्यंत तुमच्या सासऱ्याची सासूची सेवा केली, पण इथून पुढे सासूची लई मोठी जबाबदारी, श्रद्धेने तिची सेवा करत राहा एवढीच विनंती करतो चारी मुलांना, चारी सुनांना. का हो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही वारी केली तर आमचं काय जाणार? संत सांगतात तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार? पण संताच्या हृदयातली दया बरं का, मार्ग दावणे गेली आधी थोडं बेस कमी. दयानिधी संतती देण्याची पण ती चालू जाता न पडे गुंता गोटे काय. हे इथं संताचं ऐकलं तर भलं होईल, पण जर संताचं नाही ऐकाल महाराज म्हणतात, हे जरी ऐकलं मग दुसरं येईल, हे जरी ऐकलं, हे जरी ऐकलं तरी दुसरं येईल, हे जरी ऐकलं. चला टाळी वाजूया जाता जाता जाता, बहुत बढिया. हे जरी ऐकलं मग दुसरं येईल, हे जरी ऐकलं, हे जरी ऐकलं दुसरं येईल, हे जरी ऐकलं. हा सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, रथ शेवटी बाळ काळ बांधून येईल, शरद शेवटी बाळ काळ बांधून येईल. हा एका जलार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाळाईल, आमचे काय बाळाईल, आमचे काय बाळाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा टाळी टाळी. हा वर्तमान घोटी दादा, वर्तमान घोटी, वर्तमान घोटी दादा, वर्तमान घोटी, वर्तमान घोटी दादा, वर्तमान घोटी, वर्तमान घोटी दादा, वर्तमान घोटी. ठिकाणी बोललो आम्ही वर्तमान घोटी, ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटी, ठिकाणी बोललो आम्ही वर्तमान, ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटी, वर्तमान घोटी दादा, वर्तमान घोटी, वर्तमान घोटी दादा, वर्तमान घोटी. ठिकाणी बोललो आम्ही वर्तमान घोटी. ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटी. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा. अवघा रागड पिंगा अवघा रागड पिंगा अवघा रागड पिंगा तागड पिंगा अवघा रागड भिंगा ग, अवघा रागड भिंगा ग, अवघा रागड भिंगा ग, अवघा रागड भिंगा ग. नको 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 गल पिंगा नको नको गल पिंगा नको 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 गाल भिंगा ग, नको नको गाल भिंगा
नाताचं नातवण घ्या ग कोणी हे कुंकू कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी नाताचं नातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी दादाचं नातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी सोमवाया प्रेम नगरावारी सावध भवनी भजने लागा देवा करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित ओ तुकोबराई विनंती करतो ना टाळी वाजा आपण करुणी उचित प्रेम गाली हृदयात ताल महागायात आलो दान महागायात ताल महागायात आलो दान महागायात हे दान मागायास दान मागायास दान मागायास दान मागायास फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका डुगु ऐका तुम्ही डुगडुग ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगडुग ऐका हात वरती करा हात वरती करा सर्वांनी धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेका पिंगळा महाद्वारी हे पिंगळा मागाने बोले बोलत लेका पिंगळा मागाने पिंगळा महाद्वारी बोली बोलत लेका पिंगळा महाद्वारी हा पिंगळा मागाने बोले बोलत लेका पिंगळा मागाने टाळीवाचा आमच्या हर्षल बाबा करतायत. बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे नरेंद्र भाऊ तथा आदरणीय आमचे गैनीनाथ भाऊ आमचे भरत बाबा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आमचे बंशी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय आमचे शिवाजी बाबा या लेकिंग करता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. या सोनवणे परिवारानं खूप छान कार्यक्रम नियोजन. जसं एखादा बाप लाडक्या लेकीचं रंगलं थाटामाटात सोहळा संपन्न करतो तसं या सोनवणे परिवारानं अत्यंत बाबांचं पुण्यस्मरण अगदी थाटामाटामध्ये आज एकादशीचा पर्व काळ आहे. माझी विनंती आहे आपल्याला आपण फराळ केल्याशिवाय कोणी जाऊ नये. तुम्ही म्हणू नका बाबानं केलं नाही मी केलं बरं का आल्या आल्याच मी फराळ केलं आता मी रजा घेणार आहे. एक 5-10 मिनिटाकरता आपण बाबांच्या जीवनातलं थोड्याशा एक चांगल्या कष्टाच्या 2 गोष्टी ऐकूया. 2 मिनिटं 2-3 वक्ती बोलतील आणि आपण जय हरी करूया. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन आ बोलिलेले करू देवा कुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम मंडलिक अमृत हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंडलिनाथ हरी.